कहाणी गरिबांचं नवीन वर्ष. अपंग रामदीन शहरातील एका गरीब वस्तीत राहत होता. त्याच्या बायकोचं बऱ्याच वर्षांपूर्वी निधन झालं होतं. तो त्याची 2 मुलं आशू आणि अंशिकाचा सांभाळ स्वतः करत होता. तो एक मोची होता आणि साहेब, बुटांना रिपेअरच करायचं आहे का बुटांना पॉलिश पण करून देऊ? हो भाऊ, व्यवस्थित बनवून झालं की पॉलिश सुद्धा करून दे. ठीक आहे साहेब. असं म्हणून रामदीन त्याचे शूज बनवून मग त्यांना पॉलिश करून देतो आणि मग गिऱ्हाईक त्याला पैसे देऊन निघून जातो. तो गेल्यावर रामदीनचा मुलगा आशू तिथे येतो आणि बाबा, मी जेवण आणलं आहे. आता आधी जेवण करून घ्या आणि जे काम करायचं आहे ते नंतर करा, समजलात? समजलं रे माझ्या बाळा. स्वतःपेक्षा तुला माझी काळजी असते. काळजी का नाही वाटणार? तुम्ही बाबा आहात माझे आणि या जगामध्ये तुमच्याशिवाय माझं आहे तरी कोण? नेहमी आनंदी राहा बाळा. तुझ्या या मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकून खूप बरं वाटतं मला. संध्याकाळी रामदीन कामावरून घरी येतो तेव्हा आशू आणि अंशिका अभ्यास करत असतात. मुलांना अशा प्रकारे अभ्यास करताना बघून रामदीनला खूप बरं वाटतं. खूपच छान मुलांनो. असंच मन लावून अभ्यास करत राहिला तर तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. बाबा, तुम्ही बघत राहा. मी खूप शिकणार आणि एक दिवस पायलट बनणार. हा पायलट काय प्रकार असतो बाळा? तोच बाबा, जो आकाशामध्ये विमान उडवतो. अच्छा, ईश्वरचा आशीर्वाद राहिलास तर तू पायलट होशील सुद्धा. अशा प्रकारे रामदीन मोचीचं काम करून आपल्या मुलांचं पालन करत असतो आणि तितक्यात एके दिवशी रस्त्याच्या अपघातात त्याचा अचानक मृत्यू होतो आणि बाबा, बाबा, मला पण बरोबर घेऊन चला ना. मी तुमच्याशिवाय इथे एकटा नाही राहू शकत बाबा. मला पण तुमच्याशिवाय नाही राहायचं बाबा. मला पण तुमच्या सोबत यायचं. मुलांचं असं रडणं पाहून तिथे उभ्या असलेल्या लोकांचे डोळे पाणवतात आणि ते भाऊ, रामदीनच्या पोरांचं रडणं तर आता बघावतं नाहीये. लवकर ह्याच्या अर्थीला घेऊन जावा, नाहीतर मुलांचं रडणं बंद नाही होणार. ह्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मुलांचा विचार करा आणि रामदीनच्या अंत्यसंस्कारासाठी अजून उशीर नका करू. असं बोलत असतानाच लोक त्यावेळी रामदीनच्या मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी घेऊन जातात आणि त्याचा अंत्यसंस्कार करतात. ह्याच्या काही दिवसांनंतर दादा, आता आपण काय करायचं? बाबा तर निघून गेले, आता मला कोण भरवणार? तू अजिबात रडू नकोस. तुला जेवण मी करून देत जाईन आणि तुझ्या शिक्षणाचं पण मीच बघीन, समजलीस? पण तो पैसे कुठून आणणार? मी मोचीचं काम करीन अंशिका. मी बाबांचं दुकान सांभाळीन आणि पैसे कमवायला सुरुवात करणार. त्या दिवसानंतर आशू त्याच्या वडिलांच्या जागी बसून मोचीचं काम करू लागतो. बूट आणि चपला ठीक करून घ्या. या दादांनो या. बुटांवर पॉलिश करून घ्या. जुनी बूट आरशासारखी चमकतील. जुनी बूट नवीन दिसतील. आशूचं हे गाणं ऐकून अमन नावाचा एक माणूस तिथे येतो आणि काय रे, तू तर इथे नवीन दिसतोयस. आधी इकडे कोणीतरी दुसरा बसायचा ना. त्यांनी काम करणं सोडून दिलंय का? ते तर हे जगच सोडून गेले साहेब. असं म्हणताच आशूचे डोळे भरून येतात आणि मग तो अमनला त्याच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल सांगतो. जे होणार होतं ते झालंय बाळा. गरीब माणसाला देव नेहमी जास्तच शिक्षा देतो. स्वतःचं काम नेहमी इमानदारीने कर, म्हणजे कुणासमोर खाण्यासाठी हात पसरावे लागणार नाहीत. आशू त्याचं काम मन लावून करतो आणि हळूहळू त्याचे थोडे पैसे सुद्धा जमा होऊ लागतात. तो सकाळ ते संध्याकाळ मेहनत करत असतो आणि आनंदाने घरी परत येतो. दादा, आज तू काय आणलंस माझ्यासाठी? तू सकाळी काय आणायला सांगितलं होतंस? गरमा गरम जलेबी. तर मग तेच तर घेऊन आलो आहे. तू खूप चांगला आहेस दादा. तुला माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. अंशिकाची ही गोष्ट ऐकून आशू भावुक होतो आणि मग तिला समजवत म्हणतो,
तुझ्याबद्दल लक्षात नाही ठेवणार तर अजून कोणाबद्दल लक्षात ठेवणार सांग? तुझ्याशिवाय माझं या जगात दुसरं आहे तरी कोण? दादा, बाबांची खूप आठवण येते. हो, बाबांची आठवण तर मला पण येते ग. अशा प्रकारे दोन्ही भाऊ बहीण एकमेकांसोबत जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. आशूला त्याचा अभ्यास सोडल्याचं दुःख तर खूप होतं, पण तो स्वतःला सांभाळून घेतो आणि नेहमी अंशिकाबद्दलच विचार करत असतो. काम थोडं अजून चांगलं चालायला लागलं तर मी एवढे पैसे तर कमवू शकेनच की अंशिकाचं शिक्षण एका चांगल्या शाळेत करू शकेन. हाच विचार करून तो आपल्या कामावर अजून जास्त लक्ष देतो आणि संध्याकाळी उशिरापर्यंत रस्त्याच्या कडेला बसून काम करत बसतो. पण तरीही इतके पैसे नाही जमवू शकत की तिला एखाद्या चांगल्या शाळेत शिकवू शकेल. आपण गरीब लोक जेवढी पण मेहनत करू पण श्रीमंतांची बरोबरी नाही करू शकत अंशिका. का दादा? कारण मी दिवस आणि रात्र एक करून बघितले पण तरी सुद्धा एवढे पैसे नाही कमवू शकलो की तुला एका चांगल्या शाळेमध्ये शिक्षण देऊ शकीन. तू उदास नको होस दादा. मला तर गरिबांच्या शाळेतच शिकायला आवडतं. असेच दिवस सरत जातात आणि मग वर्षाचा शेवटचा महिना येतो. लोक नवीन वर्ष साजरा करायची तयारी सुरू करतात. लोकांमध्ये नवीन वर्षाचा आनंद आणि उत्साह पाहून अंशिकाला सुद्धा नवीन वर्ष साजरा करायची इच्छा होते. आणि मग दादा, मला नवीन वर्ष साजरे करायचंय. तर मग कर ना साजरी, मी कुठे नाही म्हणालो तुला. आशूचं असं बोलणं ऐकून अंशिका थोडी नाराज होते. आणि मग बाबा असते तर कधीच असं म्हणाले नसते. बाबा नवीन वर्षी मला खूप नवीन गोष्टी आणून द्यायचे. आणि तू? आणि मी तुला काहीच देऊ शकत नाहीये हेच बोलायचंय ना तुला? हो हो हो, असंच म्हणायचंय मला. अंशिका असं म्हणताच आशू हसत हसत तिला पटवायला लागतो. आणि अगं माझी वेडी बहीण, मी कोणासाठी कमवतोय? तुझ्याचसाठी ना. त्यासाठी तू चिंता करू नकोस. मी तुझ्यासाठी नवीन कपडे, मिठाई आणि खूप साऱ्या गोष्टी घेऊन येईन. मग आपण दोघं मिळून आपल्या घराला सजवू आणि नवीन वर्ष साजरी करू. खरं सांगतोस? हो, मग नाहीतर काय. त्या दिवशी आशूच्या मनात नवीन वर्ष साजरा करण्याचा उत्साह जागृत होतो आणि तो संध्याकाळपर्यंत वेळ कसा बसा काढतो. बाजारात जाऊन अंशिकासाठी नवीन कपडे आणि मिठाई विकत घेतो. तिथे अंशिका देखील आशूच्या घरी परतण्याची आतुरतेने वाट पाहत असते. पण घरी परत जात असताना आशूला अचानक एका कारचा धक्का लागतो. ह्या मुलाला फारशी जखम नाही झालीये मिस्टर आनंद. थोड्याच वेळात शुद्धीत येईल हा पोरगा. हे ऐकून खूप बरं वाटलं डॉक्टर. कोणास ठाऊक कोणाचा मुलगा आहे. कुठल्या तरी गरीब घरचा मुलगा वाटतोय. थोड्या वेळाने आशू शुद्धीत येतो आणि आनंद आणि त्याची बायको आशूला याबद्दल विचारतात. तेव्हा तो रडायला लागतो. मग रडता रडताच तो त्यांना स्वतःबद्दल आणि स्वतःच्या बहिणी अंशिकाबद्दल सगळं सांगून टाकतो. त्याची गोष्ट ऐकून आनंद आणि त्याच्या बायकोला त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं. बाळा, देवाने तुम्हा दोघा बहीण भावांना खूप कष्ट दिलेत. पण जर तुझी इच्छा असेल तर तुझे सगळे दुःख दूर होऊ शकतात. कारण आम्ही तुम्हा दोघांना दत्तक घ्यायला तयार आहोत. हो बाळा, आम्हाला स्वतःचं एकही मूल नाहीये आणि आज आम्ही नव्या वर्षी अनाथ आश्रमातून एक मूल दत्तक घ्यायला जातच होतो की रस्त्यात तू आमच्या गाडीच्या समोर आलास आणि ऍक्सिडेंट झाला. कदाचित देवाची हीच इच्छा असेल म्हणूनच आपली भेट झाली. आनंद आणि रजनीला इतक्या आपुलकेने बोलताना ऐकून आशूच्या आनंदाला पारावार उरत नाही आणि तो, तुम्ही खरंच आमच्यासारख्या अनाथ भाऊ बहिणींचे आई वडील बनायला तयार आहात का? हो बाळा, जर तुम्ही दोघं स्वेच्छेने आम्हाला आईवडील म्हणून स्वीकार कराल तर आम्ही तुम्हाला कधीही कुठलाही त्रास नाही होऊन देणार. आम्ही तुम्हा दोघांना खूप शिकवू आणि तुम्हा दोघांना आई वडिलांचं प्रेम कधीच कमी पडू नाही देणार. आनंद आणि रजनीचं प्रेम आणि आपुलकी पाहून आशू आणि अंशिका दोघेही त्यांच्यासोबत जायला तयार होतात. अशा प्रकारे अनाथ मुलांना पालक मिळतात आणि मग सगळे मिळून मज्जेत आणि आनंदाने नवीन वर्ष साजरे करतात.